नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो केवळ एक पुस्तक नाही, तर अनेकांसाठी तो आयुष्याचा, असं म्हणतात की एक ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. ऑपरेटिंग मॅन्युअल हा शब्द अगदी बरोबर आहे. हो, हा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र. आपल्याला मिळालेल्या स्रोत्यांनुसार असं म्हटलं जातं की हा ग्रंथ दुःखी माणसाला आधार देतो आणि भरकटलेल्याला दिशा दाखवतो. पण आज आपण फक्त कथागोष्टी नाही सांगणार. नाही. तर या ग्रंथाच्या 52 अध्यायांमधून नेमकं काय शिकण्यासारखं आहे याच्या मुळाशी जाणार आहोत. तर या आध्यात्मिक नकाशाचा सखोल अभ्यास करूया. नक्कीच. आणि तुम्ही जो ऑपरेटिंग मॅन्युअल शब्द वापरलात तो अगदी अचूक आहे. श्री सरस्वती गंगाधर यांनी रचलेला हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे मानवी स्वभाव आणि अध्यात्म यांच्यातील संबंध उलगडून दाखवणारी एक कार्यपद्धतीच आहे. अच्छा. याची सुरुवात होते श्री दत्तात्रेयांपासून, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप मानले जातात. आणि स्रोतांमध्ये असं स्पष्ट म्हटलंय की कलियुगात माणसाला मार्ग दाखवण्यासाठी ह्याच दत्ततत्वानं श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपात अवतार घेतला. आणि त्यांच्या अवताराची सुरुवातच मुळी एका मोठ्या आश्चर्याने होते. म्हणजे त्यांचा जन्म एका सामान्य ब्राह्मण कुटुंबात झाला, पण जन्मानंतर ते काहीच बोलत नव्हते. ओंकाराशिवाय त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. हो. साहजिकच घरातल्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना वाटलं की हा मुलगा मुका आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हे मौन म्हणजे काही शारीरिक अडचण होती की त्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण इथेच गुरुतत्वाचं पहिलं दर्शन घडतं. आपल्याला जे वरवर दिसतं त्यामागे गहन सत्य दडलेलं असतं. त्यांचं मौन ही कमजोरी नव्हती. नाही. ती एका प्रचंड मोठ्या कार्याची तयारी होती. जसं एखादं बीज जमिनीखाली शांत असतं, पण आतून ते एक विशाळ वृक्ष बनण्याची तयारी करत असतं. अगदी तसंच होतं. वा. आणि याचा पुरावा तेव्हा मिळाला जेव्हा त्यांच्या उपनयन संस्कारांच्या वेळी आईने भिक्षा मागितल्यावर त्यांच्या मुखातून थेट ऋग्वेदाचे मंत्र बाहेर पडले. खरंच? ज्या मुलाला लोक मुका समजत होते त्याने? हो. ज्या मुलाला लोक मुका समजत होते त्याने संपूर्ण वेदांचं सार एका क्षणात सांगून टाकला. म्हणजे त्यांचं बालपणीचं मौन हे फक्त एक योगायोग नव्हता, तर लोकांना वाटलं असेल की हा मुलगा बोलू शकत नाही, पण पडद्यामागे काहीतरी मोठं घडत होतं. त्या शांततेतच भविष्यातील मोठ्या बदलांची पायाभरणी होत होती. अगदी बरोबर. यातून एक मोठा संदेश मिळतो की गुरु जेव्हा मौनात असतो तेव्हा तो विश्व घडवत असतो. त्याची शांतता ही निष्क्रियता नसते, तर ती एका ऊर्जेचा संचय असतो. आणि ही ऊर्जा पुढे स्पष्ट दिसायला लागते, नाही का? हो. जेव्हा ते अगदी तरुण वयात घरदार, आई वडील सर्व सुखांचा त्याग करून संन्यासाची दीक्षा घेतात. ते काशी, बद्रीनाथ, प्रयाग अशा अनेक तीर्थक्षेत्री पायी फिरतात. लोकांना तेव्हा ते एक सामान्य संन्यासीच वाटत होते. पण त्यांच्या प्रवासाचं एक वैशिष्ट्य होतं, नाही का? हो. आणि तेच वैशिष्ट्य त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. ते जिथे जिथे जात तिथे लोकांची दुःख नाहीशी होत, आजारातून लोक बरे होत. अच्छा. पण गंमत अशी की त्यांनी कधीच स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन केलं नाही. त्यांची करुणा त्यांच्या कृतीतून व्यक्त होत होती, शब्दांतून नाही. खरा संन्यासी तोच जो स्वतःच्या मुक्तीआधी दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करतो, हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं. आणि हीच करुणा पुढे चमत्कारांच्या रूपात प्रकट होताना दिसते. पुढच्या अध्यायांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत. बरोबर. जसं की एका अंधभक्ताला दृष्टी देणे, एका निसंतान स्त्रीला संतान प्राप्ती होणे. पण यातल्या एका प्रसंगाने मला खूप विचार करायला लावला. कुठला प्रसंग? तो मृत बालकाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रसंग. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ती आई आपल्या मृत मुलाला घेऊन स्वामींसमोर हंबरडा फोडत होती. तेव्हा स्वामींनी फक्त स्मितहास्य करून त्या मुलाकडे पाहिलं. इथे कुठेही मंत्रोच्चार नाही किंवा मोठं कर्मकांड नाही. आणि हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. गुरुची शक्ती ही दिखाऊ नसते. ती त्यांच्या सहज कृतीतून आणि करुणेतून व्यक्त होते. अच्छा. त्या प्रसंगाचा उद्देश केवळ एका मुलाला जीवनदान देणे नव्हता, तर तिथे जमलेल्या हजारो लोकांना हे दाखवून देणे होता की श्रद्धा ही मृत्यूवरही मात करू शकते. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे स्वामींनी कधीच म्हणलं नाही की मी चमत्कार केला. कधीच नाही. ते नेहमी म्हणायचे, ही सर्व परमेश्वराची लीला आहे. त्यामुळे असं म्हणता येईल का की हे चमत्कार लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेली एक आध्यात्मिक युक्ती होती, म्हणजे ज्याचा अंतिम उद्देश काहीतरी वेगळाच होता? अगदी अचूक शब्द वापरलात, आध्यात्मिक युक्ती. हे चमत्कार म्हणजे केवळ एक ट्रेलर होता. खरा चित्रपट होता माणसाच्या आतमध्ये बदल घडवणं.
चमत्काराचा उद्देश लोकांना केवळ चकित करणे नव्हता, तर त्यांच्यातील श्रद्धा जागृत करून त्यांच्यातील अहंकार नष्ट करणे होता. अहंकार. हो, म्हणूनच पुढच्या अध्यायांमध्ये आपण बघतो की एक लोभी ब्राह्मण, एक गर्विष्ठ राजपुत्र आणि एक संशयी पंडित यांच्या वृत्तीत कसा बदल होतो. गुरु माणसाच्या बाह्य परिस्थितीपेक्षा त्याच्या आंतरिक वृत्तीला बदलतो. आणि हा अहंकाराचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण चमत्कार पाहूनही काही लोकांचा अहंकार जात नाही जात. पुढच्या काही अध्यायांमध्ये आपण बघतो की एका मोठ्या विद्वानाला त्याच्या ज्ञानाचा इतका गर्व होता की तो गुरूंनाच आव्हान द्यायला आला होता, बरोबर? हो. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की ज्ञानामुळे तर विनय यायला हवा, मग या विद्वानाच्या बाबतीत ज्ञानामुळे अहंकार का वाढला? खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं की ते ज्ञान नव्हतं, ती केवळ माहिती होती. माहिती? हो, त्या विद्वानाकडे शास्त्रांची माहिती होती, पाठांतर होतं. पण खरे ज्ञान तेव्हाच मिळतं जेव्हा ते आचरणात येतं आणि अहंकार गळून पडतो. गुरूंनी त्याला शास्त्रार्थात हरवलं नाही, तर त्याला त्याच्या कर्माचा आणि अहंकाराचा आरसा दाखवला. अच्छा, म्हणजे त्याला फक्त त्याचा अहंकार दाखवला नाही, तर माहितीला ज्ञानामध्ये कसं रूपांतरित करायचं याचा मार्ग दाखवला. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात खूप अवघड आहे. बरोबर. आजच्या काळातही आपण बघतो, इंटरनेटवर 2-4 लेख वाचून लोकांना वाटतं की आपण त्या विषयातले तज्ज्ञ झालो आहोत. हा पण एक प्रकारचा अहंकारच आहे. अगदी. आणि इथेच गुरुचरित्र कर्मसिद्धांताची एक सखोल ओळख करून देतं. कर्मसिद्धांत? हो, तो विद्वान ब्राह्मण ज्ञानी होता, पण त्याला कर्माच्या सिद्धांतांची खरी समज नव्हती. गुरु त्याला समजावतात की आपले आजचे दुःख हे भूतकाळातील कर्माचे फळ असते आणि आपले आजचे कर्म आपले भविष्य ठरवते. कर्मफळ आणि जन्मोजन्मीचे ऋण या संकल्पना इथे खूप सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. तो विद्वान त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच त्या अहंकाराच्या जाळ्यात अडकला होता. कर्म आणि भक्ती यांचा संबंधही पुढच्या अध्यायांमध्ये खूप सुंदरपणे उलगडला आहे. हो. पुढची कथा तर माझी वैयक्तिक आवडती आहे. एका बाजूला गर्विष्ठ विद्वान आणि राजपुत्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक असा गरीब भक्त आहे ज्याच्याकडे गुरूंना द्यायला काहीच नाही. ही तुलनाच खूप काही सांगून जाते. हो, ती सायनदेव नावाच्या भक्ताची कथा. तो अत्यंत गरिबीत जगत असतो, पण त्याची गुरूंवर निस्सीम श्रद्धा असते. निस्सीम. तो स्वतः उपाशी राहून गुरूंसाठी अन्न शिजवतो आणि अन्नदान करतो. या भक्तीने प्रसन्न होऊन गुरु स्वतः त्याच्या घरी जेवायला येतात. स्वतः गुरु? हो. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गुरु श्रीमंताच्या घरी नाही, तर श्रद्धावंताच्या घरी जातो. म्हणजे भक्तीचं मोजमाप तुमच्याकडे काय आहे याने नाही, तर तुमची भावना कशी आहे याने होतं. अगदी बरोबर. इथे भक्तीचं मोजमाप संपत्तीने किंवा सामाजिक प्रतिष्ठेने होत नाही, तर ते निष्ठेने आणि सेवेच्या भावनेने होतं. सेवेतून साधना कशी जन्माला येते आणि साधनेतून गुरुकृपा कशी प्रकट होते हे यातून स्पष्ट होतं. त्या गरीब भक्ताकडे देण्यासारखं भौतिक काहीच नव्हतं, पण त्याच्याकडे निस्सीम श्रद्धा आणि सेवेचा भाव होता, आणि तेच गुरूंसाठी सर्वात मौल्यवान होतं. या सेवेचा आणि साधनेचा परिणाम म्हणून काही ठिकाणं इतकी पवित्र झाली की ती आज गुरुकृपेची जिवंत केंद्रे मानली जातात, नाही का? हो. आपले अवतार कार्य पूर्ण केले असं वर्णन आहे. पण मला सांगा, स्वामींनी देह ठेवल्यानंतरही ही ठिकाणं इतकी जागृत का मानली जातात? कारण इथे गुरुचरित्र एक महत्वाचा सिद्धांत मांडतं. कोणता? गुरु कधीही मरत नाही. गुरु केवळ रूप बदलतो. भौतिक शरीर नश्वर आहे, पण गुरुतत्व हे शाश्वत आहे. गुरुतत्व? हो. स्वामींनी जरी श्रीशल्यम येथे देह ठेवला असला तरी तत्वरूपाने ते आजही या स्थळांवर वास करतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या स्थळांवर गेल्यानंतर आजही लोकांना तीच ऊर्जा आणि शांती अनुभवता येते, कारण तेथे गुरुतत्व कायम आहे. तो एक देह नव्हता, ती एक चेतना होती, आणि चेतना कधीही संपत नाही. तर मग या सगळ्या प्रवासाचा, या 52 अध्यायांचा निष्कर्ष काय काढायचा? शेवटच्या काही अध्यायांमध्ये गुरुचरित्र पठण किंवा श्रवण करण्याचे फायदे सांगितले आहेत. हो. जसे की रोगमुक्ती, भयमुक्ती, संकटातून सुटका, आत्मिक शांती आणि मोक्ष मार्गाची प्राप्ती. हे सगळं वाचल्यावर असं वाटतं की हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक औषधच आहे. हो, पण या औषधाला काम करण्यासाठी एका महत्वाच्या गोष्टीची गरज असते. आणि ती म्हणजे श्रद्धा. भौतिक औषध शरीरावर काम करतं, पण हे आध्यात्मिक औषध काम करण्यासाठी श्रद्धेची गरज असते. श्रद्धा नसेल तर हे केवळ शब्द राहतील.
अंतिम संदेश असा आहे की श्रद्धा असेल तर गुरु स्वतः आपले नशीब लिहितो. हे वाक्य खूप मोठं आहे. गुरु स्वतः आपले नशीब लिहितो. याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे आपली कर्म, आपले प्रयत्न याला काहीच किंमत नाही का? नाही, तसं नाही. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने स्वतःला समर्पित करते, तेव्हा तिची वैयक्तिक मीपणाची इच्छा आणि कर्म बाजूला राहतात आणि गुरुची इच्छाच तिचं प्राक्तन बनते. अच्छा. गाडीचं ड्रायव्हिंग सीट त्या मोठ्या शक्तीच्या हातात देता, जी तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे रस्ता ओळखते. म्हणजे आपलं कर्म करणं थांबत नाही? नाही, कर्म करणं थांबत नाही, पण मी करतोय हा भाव संपतो. वाह! म्हणजे आज आपण श्री गुरु चरित्राच्या या दिव्य साराचा जो आढावा घेतला, त्यातून हे स्पष्ट होतं की हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तर तो जगण्यासाठी आहे. जगण्यासाठी आहे अगदी. आयुष्यात जेव्हा दुःख, भीती किंवा मानसिक अशांती येते, तेव्हा हा ग्रंथ एक मार्गदर्शक ठरू शकतो. यात सांगितलेल्या कथा, त्यातील पात्र आणि त्यातून मिळणारा बोध हा आजही तितकाच समर्पक आहे. बरोबर. या संपूर्ण चर्चेचा एकच निष्कर्ष आहे: श्रद्धेने गुरूंचे स्मरण करणे आणि आपला अहंकार सोडणे. कारण जेव्हा आपण मी आणि माझे या छोट्या वर्तुळाच्या पलीकडे जातो, तेव्हाच आपल्याला त्या मोठ्या शक्तीचा अनुभव येतो. शेवटी एकच सत्य सांगितले आहे: जो गुरुवर सर्व काही सोडून देतो, त्याचे जीवन गुरु स्वतः सांभाळतो. सुंदर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो, जो या सगळ्या चर्चेचा सार आहे. जर आपण आपला अहंकार क्षणभर बाजूला ठेवून केवळ श्रद्धेने जगण्याचा प्रयत्न केला, अगदी फक्त एका दिवसासाठी, तर आपल्या दैनंदिन जीवनातील निर्णय, आपल्या नात्यांमधील संवाद आणि आपल्या अडचणींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल?